जय जवान जय किसान. महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांनो, 15 तारखेला इलेक्शन आहे. वोट विकू नका. दारूसाठी मटणासाठी. तो जातीचा हा माझ्या जातीचा, तो धर्माचा हा माझ्या धर्माचा, त्याला वोटिंग करा. आपला माणूस आहे. आपला माणूस आहे नाही, त्याचं काम पाहून त्याला वोट करा, त्याला मतदान करा. कळलं का? नाही तर शेतकऱ्याचं वाटोळ होणार म्हणजे होणार. कारण हे जे महाराष्ट्रातलं जे सरकार आहे, हे जुमलेबाज सरकार आहे. नुसते वादे करतात, पूर्ण करत नाही. महाराष्ट्रातला शेतकरी मरून राहिला, मजूर वर्ग मरून राहिला, शेतकऱ्याचे लेकरं बेरोजगार आहे, नोकऱ्या मिळून राहिल्या नाही. विचार करायची गोष्ट आहे. आणि तुम्ही म्हणाल दारूसाठी मटणासाठी विकल्या जातो, 500 रुपयाच्या वोटिंगसाठी विकल्या जातो, तर तुम्ही तुमच्या आई बहिणीला विकत आहे, तुमचा आत्मसन्मान विकत आहे. हे लक्षात असू द्या. कारण मतदानाचा अधिकार आपल्याला असा मिळाला नाही. हा मतदानाचा अधिकार आपल्याला बाबासाहेबांनी दिला. आणि तो मतदानाचा अधिकार आपल्याला असा मिळाला नाही की त्याला खूपच बाबासाहेबांना प्रयत्न, म्हणजे बाबासाहेबांचे खूप मेहनत आहे, खूप त्यांची प्रयत्न आहे. आपल्याला आपल्याला एक राजा बनवलं, त्याने एक मतदानाचा अधिकार दिला. हा अधिकार फक्त वर्ण समाजातील काही मोठ्या लोकांनाच होता. पण बाबासाहेबांनी प्रयत्न करून आपल्या सरस भारतातील जनतेला मतदानाचा अधिकार दिला. हा अधिकार आपल्याला अंमलात आणायचा आहे आणि अधिकार हा दिला आहे. तर हे मतं तुम्ही विकू नका. योग्य तऱ्हेने चांगल्या माणसाला निवडून आणा का तो आपलं काम करू शकेल. नाहीतर भ्रष्टाचार भ्रष्टाचार भ्रष्टाचार. कारण हे भारताचं संविधान संपवण्याच्या मार्गावर आहे. शेतकरी संपवण्याच्या मार्गावर आहे. हे आपल्या जमिना घेऊन आपल्या जमिनीवर कर्ज देऊन हे आपल्या जमिना आपल्या घेणार आणि आपल्याला आपल्या जमिनीवर नोकर ठेवणार. असं सरकार आहे हे महाराष्ट्राचं आणि भारताचं जे आलेलं सरकार आहे. म्हणून सांगत आम्ही आवर्जून विनंती करतो, वोटिंग करायच्या वेळेस सोच समज कर वोटिंग करायचं. नाहीतर दारूसाठी मटणासाठी बोटीसाठी वोटिंग करत असाल तर तुमच्या आई बहिणीला इकत आहे हे लक्षात ठेवा. आत्मसन्मान इकत आहे हे लक्षात ठेवा. कारण दारू आणि मटण हे आपलं जीवन नाही. आपल्याला प्रगती पाहिजे. आपले लेकरं उघड्यावर आहे. आपल्या लेकराला रोजगार नाही आहे. आपल्या लेकराचे लग्न होऊन राहिले नाही. कारण रोजगार असताना लेकराचे लग्न होतात. कळलं ना तुम्हाला? मुलींची अपेक्षा वाढली आहे, परिवारांची अपेक्षा वाढलेला आहे. त्या कारणामुळं महाराष्ट्रातल्या जनतेंना माझं एकच म्हणणं आहे आणि मजूर वर्गांना माझं एकच म्हणणं आहे की तुम्हाला वोटिंग करायचं असेल तर चांगल्या माणसाला वोटिंग करा. सगळ्या लोकांना वोटिंग करू नका. दारूसाठी पैशासाठी फक्त माहिती आहे का तुम्हाला? आता ते लोक तुमच्या घरी धावधाव पडणार. शेतकऱ्याच्या घरी, मजूर वर्गाच्या घरी, गरिबाच्या घरी ते लोक धावधाव पडणार आणि म्हणाल आम्हाला वोट करा, आम्हाला वोटिंग द्या, आम्हाला मतदान करजा, आम्ही तुम्हाला पैसे देऊ. पैसे सगळं जळून घ्या असं काही नाही. पैसे सगळं जळून घ्या, सगळ्याच्या जळून दारू गिरू प्या, मटणं गिटणं सगळं जळून खा. पण योग्य तरी माणसाला निवडून द्या. जो काम करन, जो हाकेला धावतो त्याला वोटिंग करा. त्याला आपला एक लोकप्रतिनिधी निवडा. सांगितलं का मी तुम्हाला? नाहीतर तुम्ही भलकोन त्या माणसाला निवडून द्याल तर झालं मग तुमचं गेलं नदीनं वाहत. एक लक्षात ठेवा. महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांनाच तुम्हाला सांगतो मी. कारण तुम्ही आता सुधारले नाहीत. जाती आणि धर्मात दारूसाठी आणि मटणाच्या बोटीसाठी विकले जाण तर तुमचा आत्मसन्मान विकत आहे हे लक्षात ठेवा. तुम्ही लाजा वाटू दे जा, जराशे लाजा वाटू दे जा. आणि वोटिंग करायच्या वेळेस आपला भेजा संघ घेऊन जा, मेनू संघ घेऊन जा की आपण कोणाला वोटिंग करू राहिलो, कोणाला नाही हे लक्षात असलं पाहिजे. आपल्याला वोटिंग त्याच्या कामाला करायचं, त्या माणसाला करायचं नाही. माणूस पाहून वोटिंग करू नका. काम पाहून वोटिंग करा. काम पाहून त्याला मतदान करा. कळलं का? नाहीतर आहेच जुमलेबाज लोक महाराष्ट्रातले सरकार. महाराष्ट्रातल्या सरकारमध्ये आहे नाही का? हे सगळं सरकार जे आलेलं आहे हे जुमलेबाज आहे. पुन्हा शेतकऱ्याचं हित आहे ना, मजूर वर्गाचं हित आहे ना, युवा पिढीचं हित आहे. त्यांना रोजगार नाही आहे, सगळे बेरोजगार आहे बिचारे. सगळा म्हणजे आत्महत्याचे प्रकरण वाढले, बलात्काराचे प्रकरण वाढले, चोरीचे प्रकरण वाढले, सगळे प्रकरण वाढले ना. हे कोणामुळे वाढले माहिती आहे का? ह्या सरकारमुळे वाढले. हे जे सरकार आपल्या भारतात महाराष्ट्रात स्थापना झाली त्याच्यामुळे वाढले. कारण सगळ्याला रोजगार मिळेल, नोकऱ्या मिळेल, सगळ्या गोष्टी
त्यांना मिळेल तर कशाला चोऱ्या होते हो, कशाला बलात्कार होते आणि कशाला काय होते? विचार करायची गोष्ट नाही काय? बलात्कार का होतो? कारण बलात्काराला सजा होत नाही. का सजा का होत नाही? कारण त्याच्यातलेच लोक आहे सजा देत नाही. म्हणून सांगत आहे मी तुम्हाला, महाराष्ट्रातला शेतकऱ्यांनो, मजूर वर्गांनो, गोर गरिबांनो, तुमच्यापाशी आता हात फैलवायला येणार, भीक मागायला येणार, आम्हाला वोटिंग करचा, आम्हाला मत द्यायचा, भीक मागायला येणार. त्याच्याकडून पैसे घ्या, मी नाही म्हणत नाही, पैसे घ्या, दारू प्या, मटण खा, काही खा, पण योग्य तरी माणसाला निवडून द्या, हे माझं मत आहे. कारण त्यांना आता गोर गरीब दिसतात, आता मजूर वर्ग दिसून राहिले, शेतकरी त्यांना आता दिसणार. मग जेव्हा इलेक्शन संपलं तर ते दिसणार नाही. हे तुमच्या घराभोवती फिरणारे 5 वर्ष त्यांना माहीत आहे. आता जायचं काही गरज नाही. जेव्हा इलेक्शन राहतं तेव्हा ते मतं मागण्यासाठी भीक मागतात, हात जोडतात. मग जेव्हा तुम्ही त्याला निवडून देता तो तुमची ऐकत नाही, तुमच्याकडे ढुंगण करून, आणि त्याला म्हणते थांब 15-20 मिनिटांनी येतो, या उद्या येतो, परवा येतो, तारीख पर तारीख उरलेल्या गोष्टीसाठी तुम्ही जाता ना, ते तुमची गोष्ट पूर्ण होत नाही. म्हणून सांगत आहे मी तुम्हाला, महाराष्ट्रातला शेतकरी हात जोडून विनंती करतो, मतदान करायचं असेल तर चांगल्या माणसाला करा, का जो तुमचं काम करू शकेल, आणि त्यालाच निवडून आणा. तो अदानात्री कामात पडेल त्यालाच निवडून आणा, फालकून त्या लोकांना निवडून आणू नका. कारण जेवढेही हे सरकारमधले जेवढे चोंबडेबाज लोक आहे ना, हे सगळे हरामखोर लोक आहे. तुम्हाला मी सांगण्याचा एकच प्रयत्न करतो की महाराष्ट्र जे सरकार बसलाय ते जुमलेबाज सरकार आहे, आणि भारतात जे सरकार बसलं हे जुमलेबाज सरकार आहे. तुम्ही बघूनच राहिले असन. तर त्या कारणामुळं सोच समज कर मतदान करा, चांगल्या माणसाला निवडून आणा. माणसाचा चेहरा बघून निवडून आणू नका, त्याची जात पाहून निवडून आणू नका, त्याचा धर्म पाहून निवडून आणू नका. माणसाचं काम पाहून निवडून आणा, माणसाचे विचार पाहून निवडून आणा, का त्या माणसाचे विचार कशा पद्धतीचे आहे. कळलं काय? नाहीतर खाणारे नेते आहेत, भ्रष्टाचारी आहेत. कळलं? जय जवान जय किसान.